रामकृष्ण हरी. पंढरपूरला आहोत आम्ही आज 5 जुलै आणि इथे गर्दी बघा. उद्या आषाढी एकादशी. इथे गर्दी बघा. आता आम्ही चाललोय चंद्रभागेला आंघोळ करायला. हे बघा काही नका करू. बापरे, हा कासार घाट आहे. हा कासार घाट आहे आणि इथे बघा चंद्रभागेला एवढी मोठी गर्दी. तर इथे आंघोळ करायची आहे. माऊली माऊली बघा. वैष्णवांचा मेळा. इथे सगळे पोलीस लोक आहेत. हा पायाला लागलं काहीतरी. पंढरपूर नगरी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आपला आर्थिक हार्दिक स्वागत. आपण आपले मौल्यवान वस्तू जसे की मोबाईल, पर्स, सोनं, आहे ना, ठेवा ना कपडे. तुम्ही येतो नाही, मी जाऊन येऊ. आधी बघू कसं काय. चला ठीक आहे, मी पहिले आंघोळ करून येतो. वाव, रामकृष्ण हरी. माऊली मस्त पैकी आंघोळ करून आलोय चंद्रभागेमध्ये. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. साहेब रामकृष्ण हरी. चला, ते सुद्धा आंघोळ करून आलेले आहेत स्नान चंद्रभागेमध्ये. आणि आता आम्ही दोघंही तयारी करतोय आता बॅक टू मंदिर. महाजी शिंग आहे ना, त्यांची ती वाडा आहे. या माऊलीने मला हे फ्रीमध्ये गण लावतो. फ्रीमध्ये नाही लावणार. बघा हे कसं लावतात बघा. कट करा पूर्ण भर. खालचा वगळ, खालचा वगळ थोडा खाली. काय बरोबर कसंही लावू नकोस. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे विठुरायाच्या पावन भूमीत सहर्ष स्वागत आहे. इथे आपले मौल्यवान वस्तू दागदागिने सांभाळा. चोरांपासून सावध राहा. आपल्या सोबत आलेली लहान मुले, वृद्ध माणसे यांना सांभाळा.
कुलू चंद्रमा आपल्या सोबत आहे. धन्यवाद. चला वारकरी बांधव आपले दोन्ही हात वरती करायचे आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. बोला ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. जय भवानी, जय शिवाजी. सुधांशांवर तुकडा त्यांचे महाराष्ट्राची कशी आहे. आत्तापासून पुढे 200 मीटर अंतरावर गेलेली आहे. कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर अंतरावर दर्शन सुरू आहे. गणपतीचे दर्शन काळ्यामुळं सुरू आहे. हेच आहे ना विठू माऊली ते आणि त्याच्या पाठीमागचं ट्रक आत्ता आला. हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून एक मोठं उद्यान आहे, कार पार्किंग. त्याच्या पाठीमागच्या बाजूला आमचा ट्रक आला इथे आणि इथून मी माझी आता बॅग घेतली आहे. तो आता मी निघेन मुंबईला जाण्यासाठी, पुण्याला जाण्यासाठी. काटकर महाराज परवा जातील, मी आत्ता निघेन. उद्या आषाढी एकादशी आहे. पण माझं जे मुख्य होतं की वारी पूर्ण करणं, विठुरायाचं मुखदर्शन, चंद्रभागामध्ये आंघोळ. तर आज मी निघेन बॅक टू पुणा, पुणा टू मुंबई. रामकृष्ण. आपला आवाज कमी येते बघा. किती लोक आहेत, सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. आपल्या आवाजाने पंढरपूरला कुठल्यातरी दुर्गुप्त पाहिजे. माऊली आवाज वाढला पाहिजे. चला आपण सुरू करू. सगळ्यांनी करा आपल्या काळाचा आवाज. आपल्या काळाचा आवाज या आपल्या काळाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कुंडली
हा इकडं काय म्हणायचंच नाही. फक्त 100 रुपये. कोणती खेळणी घ्या, फक्त 100 रुपये. लेकराला खेळण्याशिवाय गंमतच येत नाही, मजा येत नाही. खेळणी घ्यावंच लागते. 82. एकनाथ महाराजांची पालखी गर्दी भरपूर आहे. सगळ्या करायचं आहे. आलेल्या सर्व पालख्यांचे त्यांचे हार्दिक स्वागत. मी पंढरपूरहून निघालोय आणि खूप गर्दी होते आता पंढरपूरला. उद्या 6 तारीख आहे, आषाढी एकादशी. तर मला ऑफिसमध्ये जायचं आहे अर्जंटली, कारण एवढे दिवस सुट्टी मिळाली. मला कॉल आला होता, तर मी आता पुण्याला जायला निघालोय. पण असं झालंय, ज्या पंढरपूरच्या चंद्रभागा बसस्टँडवर आलो तेव्हा कळालं की पुढचे 24 तास एकही बस निघणार नाही. तर मग तिथून चालत चालत मला सांगितलं तुम्ही वाखरीला जा. वाखरीला जात असताना आपला ही रिक्षा मिळाली. हा रिक्षावाला असा घेऊन चाललाय. मला म्हणालाय तुम्हाला मी तिथे कुठेतरी वाखरीच्या जवळ सोडतो, तिथून बंडी शेवगाव हायवेला जा. हायवेवरनं खूप गाड्या मिळतील. तर आता संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत. तो कारण आज सकाळी चंद्रभागेमध्ये आंघोळ वगैरे झाली होती, त्यामुळे मला नाही वाटत की राहणं गरजेचं होतं, कारण पण मला ऑफिसही आहे. सो रामकृष्ण हरी. आता बघू पुण्याला जाणारी बस मिळाली. पोचलंच वाटतं इथं कुठेतरी, माहीत नाही, बघू. आता बघा हा जाणारा रस्ता एकदम शांत झाला. ठीक आहे, आता मी पंढरपूरवरनं आलो आहे इथं भंडी शेगावला. आता इथून 200 किलोमीटर आहे कुठं जायला, पुण्याला जायला. तर आता असे हॉल्ट घेत पुढं जायचं. इथे मला सांगितलं वेळापूरला जा. वेळापूर काहीतरी 16-17 किलोमीटर आहे. तर तिथून पुढे पुण्याची गाडी वगैरे. आता बघू. आता हायवेला मी एकटाच आहे इथं, पण सुमसाम आहे. जसं ते पालखी मार्ग वगैरे एकदम शांत स्वच्छ. तर बघू, वाजलेत 7. बघू किती वाजता पोहोचतोय पुण्याला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भंडी शेगावला मी थांबलो आणि खूप कठीण होतं गाडी मिळणं. तर शेवटी हा ट्रक मला मिळाला. हे आहेत माऊली. ह्या माऊलीने थांबवलंय, पुण्याला चालले. आणि हे काय येतानाचा रस्ता एकदम स्वच्छ. माळशिरस रोडला मी निघालोय. ट्रक मध्ये बसलो. थोडं टेन्शन होतं कसं जायचं, नाही तर मी बंडी शेगावला कोणाला तरी घरी मुक्काम करणार होतो. पण हे काय आता हा ट्रक आहे. खूप वर्षाने ट्रक मध्ये बसलोय. चला रामकृष्ण हरी. पहिला बघा हे टॉयलेट्स वगैरे कसे आता घेऊन चाललेले आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. ओके, आता मी आलो वेळापूरला.
फलटण रोडला एक वेळापूर आहे, मोठं गजबजलेलं असं शहर आहे. तिथे मला ट्रकवाल्यांनी जी मदत केली म्हणून मी इथपर्यंत आलोय. तर इथे आल्यानंतर मला कळालं की इथे लाल परी सुद्धा मिळते आणि लक्झरी बसेस सुद्धा जात आहेत. रेवती म्हणाली बाबा तुम्ही हॉटेलमध्ये राहा. बरोबर आहे, रात्रीचे 8 वाजले, पण बघू जर मला वाटतं बस आणि काही मिळालं तर डायरेक्ट पुण्याला जाणं सोयीस्कर आहे. सो वेट अँड वॉच. हॉटेलसुद्धा आहेत आणि चांगल्या लोकेशनला आलेलं आहे. गजबजलेला भाग आहे, हायवेपेक्षा इट इज बेटर हिअर. ओके. सो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वेळापूरला मी बसची वाट पाहत होतो पण काही बस मिळाली नाही. तर ही माऊली भेटली, रामकृष्ण हरी माऊली. हे गुलटेकडीला चालले भाजीपाला घेऊन पुण्यात. तर गुलटेकडी मार्केट यार्ड म्हणजे मग तिथून मला जवळ आहे पुण्याला. तर पुण्यापर्यंत ही माऊली भेटली आणि मी चाललोय. आज हा माझ्या आयुष्यातले वेगवेगळे टप्प्यातले प्रवास आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग. लकीली वेळापूरला गर्दी होती म्हणून काय एवढं वाटलं नाही. आणि ही गाडी आहे, हे माऊली मस्तपैकी चाललेली आहे. ट्रॅक्स आहे ना हे? महिंद्रा महिंद्रा पिकअप आहे. तर माऊली बरोबर चाललाय. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बरं माऊली थोडी माहिती देत आहेत. मी कुठल्या पिकअप ट्रक मध्ये आहे सांगा माऊली. तांदळवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. चांगलं ट्रान्सपोर्टची गाडी आहे, तरकारीची डेली सर्व्हिस. तर माऊलीसने मी घेऊन निघालेलो आहे. आणि ह्या माऊलीने सांगितलं तरकारी म्हणजे भाजीपाला वगैरे गुलटेकडी मार्केट यार्डला. आणि त्या ट्रान्सपोर्टचं नाव आहे चांगलं ट्रान्सपोर्ट. ओके. चांगलं 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 माऊली. चांगलं चांगलं. रामकृष्ण हरी माऊली. मी हे जे चांगलं ट्रान्सपोर्ट आहे यांच्याबरोबर आहे आणि हे रंधवे आहेत. आणि ह्या माऊलीने मला लिफ्ट दिली आणि आधी म्हणाले 200 रुपये घेतो, पण माऊली एवढी उदार झाली, ती म्हणाली तुम्ही आमच्या गाडीतनं येत आहेत तेच आमच्यासाठी मोठं आहे. काय माऊली बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर. हा. आणि बस त्यांच्या अजय आहे तुमचे मामा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आता हा कुठे थांबलोय आपण? धरमपुरी. आम्ही धरमपुरीमध्ये थांबलोय. पुढे मागे कुठेतरी चहासाठी थांबलो. हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चांगलं चांगलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दोघंही आहेत मामा भाचे आणि एकदम छान झालंय बघा. यांच्याबरोबर माझा जेवणाचा बेत बघा इथं किती मस्त आहे. छत्रपती संभाजी महाराज. आणि आम्ही इथे ह्या सुंदर हॉटेल शिवराज ढाब्यावर आलोय. जेजुरी ना? जेजुरीला. आणि रात्रीचे 11 वाजलेत. बघा इतकं मस्त जेवण आहे ना. ह्या माऊलीने चपाती आणली होती ती संपली. बटाट्याची भाजी, इथं मटकी, ह्यांची सुद्धा चपाती संपली. आम्ही इथं रोटी मागवली आहे. अशी एवढी ताडभर मोठी रोटी आहे. बेत एकदम मस्त चालू आहे. हा. 1 नंबर. आणि आता थोड्या वेळाने पुणे. धन्यवाद माऊली मला दोघांना. धन्यवाद. रामकृष्ण हरी.